नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी सुधीर मोघे यांची दारावरती थाप वाजली ही कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे दारावरती थाप वाजली. दारावरती थाप वाजली काल तिनी सांजेला. दारावरती थाप वाजली काल तिनी सांजेला. माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. धुवाधार कोसळता पाऊस गरजत होता. धुवाधार कोसळता पाऊस भोवती गरजत होता. अंधाराचा अजगर सारा प्रकाश वेडीत होता. निर्जन जंगल त्यात झोपडे माझ्या सम एकाकी. निर्जन जंगल त्यात झोपडे माझ्या सम एकाकी. कातर वेळी अशा वाजली चाहुल एकाएकी. काळ जात धडधडले तरी हळू उघडले दार. काळ जात धडधडले तरी हळू उघडले दार. अनोळखीचा एक मुसाफिर दिसला एक समोर. भिजलेली थकलेली मुद्रा धापापणारा श्वास. भिजलेली थकलेली मुद्रा धापापणारा श्वास. बावरलेले डोळे आणि विस्कटलेले केस. मी फरारी, मी फरारी पोलीस मागे इतुके कानी पडले. मी फरारी, मी फरारी पोलीस मागे इतुके काने पडले. सांगितल्याविन सारे काही माझ्या ध्यानी आले. आत घेऊनी त्याला मागे दार दडविले पाठी. आत घेऊनी त्याला मागे दार दडविले पाठी. झोपवले मग बळीच त्याला तिथेच बाजेवरती. घोऱ्या ढोर शिट्ट्या वाजल्या खडाडणारे बूट. घोऱ्या ढोर शिट्ट्या वाजल्या खडाडणारे बूट. क्षणात घुसले घरात माझ्या सैतानाचे दूत. प्रश्नामागून प्रश्न हवे ते माझ्यावरती झडले. प्रश्नामागून प्रश्न हवे ते माझ्यावरती झडले. नकळे कुठून सांगायचे बळमजसी आले. धनी आजारी घरात माझ्या फुटकी कवडी नाही. धनी आजारी घरात माझ्या फुटकी कवडी नाही. तुम्हीच घाला भीक आम्हाला मदत करा ना ताई. चार शिव्या हसडून फुसक्या तसेच ते गेले. चार शिव्या हसडून फुसक्या तसेच ते गेले. 2 क्षणांनी सारे काही शांत शांत झाले. चाहुल घेऊनी भवतीची तो हलके उठुनी बसला. चाहुल घेऊनी भवतीची तो हलके उठुनी बसला. जाऊ लागला पण जाताना तिथेच क्षण घुटमळला. जाऊ लागला पण जाताना तिथेच क्षण घुटमळला. बोलला न कोणी केवळ डोळे त्याचे हसले. बोलला न कोणी केवळ डोळे त्याचे हसले. बोल मनातील माझ्या तेही काठा होऊन फुलले. दुजाक्षणी पण वारा जैसा सुसाट निघून गेला. दुजाक्षणी पण वाऱ्या जैसा सुसाट निघून गेला. त्या रात्रीच्या काजळात तो पार मिसळून गेला. तेव्हापासून खुळ्यापरी मी इथेच बसले आहे. तेव्हापासून खुळ्यापरी मी इथेच बसले आहे. करकरणारे दार एकटे माझ्या सोबत आहे. स्वप्न म्हणू की भास खुळा हा. स्वप्न म्हणू की भास खुळा हा मुळी कळेना मजला. स्वप्न म्हणू की भास खुळा हा मुळी कळेना मजला. माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. पावसातच दारावरती जर थाप ऐकू आली तर जी काही मनाची अवस्था होते ती कवीने या कवितेत सुंदरपणे रंगवलेली आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.